महाराष्ट्रात अनेक प्रकारचे प्राणी आहेत. वाघ आहे, बिबट आहे, गवा आहे, हरीण, रानडुक्कर, हत्ती, चितळ असे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. मग या सर्वांमध्ये शेकरू म्हणजे भारतीय महाकाय खार इंडियन जायंट स्क्विरल हा प्राणी राज्यप्राणी म्हणून का निवडला असेल असा प्रश्न कधीतरी नक्कीच पडला असेल, होय ना? चला तर मग शोधूया नक्की काय कारण असेल. त्यापूर्वी आपण थोडी माहिती घेऊया शेकरूविषयी. शेकरू हा सह्याद्रीच्या दाट जंगलात आढळणारा शांत, चपळ व शक्यतो झाडावर राहणारा प्राणी आहे. त्याच्या शरीराची लांबी सुमारे 35 ते 50 सेंटीमीटर आणि शेपूट ही तितकीच लांब असते. ही शेपूट त्याला तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडते आणि त्याच्या अंगावरील रंगामुळे तो विशेष आकर्षित दिसतो. भारतीय वन्यजीव अधिनियमन 1972 अंतर्गत शेकरू हा संरक्षित प्राणी म्हणून घोषित केला आहे. ओके, आता आपण जास्त माहिती न सांगता प्रश्नाच्या उत्तराकडे येऊया. तर राज्यप्राणी निवडीमागे काही खास कारणे वाटतात. ती अशी. फॅक्ट 1. महाराष्ट्रातील बऱ्यापैकी जंगलामध्ये तो आढळतो, जसं की भीमाशंकर, ताडोबा, कोयना, चंद्रपूर, गडचिरोली. त्यामुळे हा प्राणी महाराष्ट्राच्या जंगलाचे प्रतिनिधित्व करतो. फॅक्ट 2. शेकरू हा बीजांचा प्रसार करतो, त्यामुळे वनसंवर्धन आणि जैवविविधतेत याला खूप महत्त्व आहे. फॅक्ट 3. वाघ, बिबट, गवा, हरीण, हत्ती हे प्राणी भारतातील अनेक राज्यात सापडतात, पण शेकरू हा मुख्यत्वे महाराष्ट्राच्या जंगलामध्येच आढळतो. फॅक्ट 4. शेकरू हा दुर्मिळ होत चाललेला प्राणी. त्याला राज्यप्राणी म्हणून मान दिल्यामुळे लोकांमध्ये त्याच्या संवर्धनाविषयी जागृती निर्माण होईल. ही वाटतात शेकरूला राज्यप्राणी घोषित करण्यामागील कारणे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद.